नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. सत्यकामाच्या मार्गावरून. रात्री अंथरुणावर अंग टाकलं तरी पांडुरंगाच्या मनातले सत्यकामाविषयीचे विचार मुळीच दूर झाले नव्हते. गेले काही दिवस आचार्यांनी उपनिषदातल्या सत्यकामावर विवेचन केलं होतं. विवेचन करताना ते म्हणाले होते, सत्य आणि असत्य यांच्यामधली स्पर्धा आजकालची नसून ती जगाच्या आरंभापासूनची आहे. देव आणि असुर यांच्यामध्ये तशी स्पर्धा होती. आज ती मानवात विद्यमान आहे. या स्पर्धेत काही वेळा सत्यावर मात झाल्याचं दृष्टोपत्तीस येतं. कित्येक वेळा सत्याच्या आधारानं असत्य चालतं. त्यामुळे सत्य भ्रष्ट होतं. म्हणून सत्य हे निर्लेप असलं पाहिजे, तेव्हाच त्याची चांगली फळं मिळतात. छांदोग्य उपनिषदामधली ही सत्यकाम जाबालाची कथा अशीच आहे. हा सत्यकाम जाबाल ब्रह्मचर्याची दीक्षा घेण्याकरता गुरुकडे गेला. गुरुनं तेव्हा त्याचं कुल त्याला विचारलं. त्यावर सत्यकाम म्हणाला, माझं गोत्र कोणतं ते खरोखर मला माहीत नाही. मला फक्त माझ्या आईचं नाव माहीत आहे. पित्याचं नाव ठाऊक नाही. माझ्या आईलासुद्धा माझ्या पित्याचं नाव ठाऊक नाही. सत्यकामाचं हे सत्यकथन ऐकून गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, दीक्षा देण्यासाठी तू योग्य आहेस, कारण सत्यापासून तू ढळला नाहीस. निर्भय आणि शुद्ध सत्य बोलल्यामुळे एका सामान्य स्त्रीच्या मुलालाही ब्राह्मणाची पदवी कशी प्राप्त झाली ते या कथेतून सांगितलं आहे. सत्य हे ब्रह्माचंच प्रतिबिंब असल्यामुळे सत्यवर्तनानं मनुष्याला मृत्यूचंही भय उरत नाही. म्हणून सत्याचाच अखेर जय होतो हे ध्यानात ठेवा. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पंथा विततो देवयानः येनाक्रमत्युषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम. मुंडकोपनिषदात हा असाच निर्देश आहे. म्हणून नेहमी सत्य भाषण करावं. सत्य भाषणानं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध असेल तर एकट्याच्या अंगी 10 लोकांचं बळ येतं. पण मनात असत्याची कीळ ठेवली तर भर दिवसा हिंडतानाही मृत्यूभय प्राप्त होतं. म्हणून सत्य हे निर्लेप असावं. सत्याच्या आधारानं असत्य चालू नये, अन्यथा त्या सत्याचं मोल यत्किंचितही उरत नाही. सत्यकामावर आचार्यांनी याप्रमाणे विवेचन केलं होतं. पांडुरंगाला ते मनोमन पटलंही होतं. परंतु सत्याच्या आधारानं असत्य कसं चालतं हे त्याला नीट समजलेलं नव्हतं. त्यावरच त्याचे विचार चालले होते. त्या विचारातच त्याला गाढ निद्रा लागली. पहाटे 4:30 वाजता जेव्हा तो उठला तेव्हाही त्याच्या मनातून हे विचार मुळीच दूर झाले नव्हते. विचार मंथनातच त्यानं आपली नित्यकर्म उरकायला प्रारंभ केला. त्यावेळी पाठशाळेतला कोणीतरी विद्यार्थी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, पांडुरंगा, रवा संपलाय. नदीवरून येताना तू घेऊन येशील का? हो, आणतो की. 10ची एक नट बरोबर घेऊन तो इतर 6 अध्यायांबरोबर नदीच्या दिशेनं निघाला. अजून फटफटलं नव्हतं. सर्वत्र अंधाराचंच साम्राज्य पसरलं होतं. परंतु पायाखालचा रस्ता तेवढा दिसत होता. अल्पावधीत मुलं नदीवर येऊन पोचली. घाटावर त्यांनी आपापले कपडे पंचे ठेवले आणि पाण्यात उड्या ठोकल्या. त्या रामप्रहरी नदीचं पाणी संथपणानं वाहत होतं. तिथला परिसरही प्रसन्न बनून गेला होता. त्या पवित्र वातावरणात नदीवर जाऊन स्नान करण्यात एक अलौकिक आनंद वाटत असे. म्हणूनच प्रतिदिनी नदीवर जाऊन स्नान करण्याचा त्यांचा परिपाठ होता. मुलांनी जेव्हा पाण्यात उड्या ठोकल्या तेव्हा पाण्याचा खळखळाट झाला. त्याचा नाद आसमंतात घुसला. पाण्यावर असंख्य तरंग उठले. नदीत यथेच्छ डुंबून झाल्यावर प्रत्येकानं पूर्वेकडे तोंड करून गायत्री मंत्राचा जप केला. एव्हाना पूर्व दिशा किंचित उजळून निघाली होती. पूर्वेकडे फटफटायला लागलं होतं. पूर्व दिशेला दूरवर गेलेलं नदीचं पात्र करड्या रंगाचं दिसत होतं. आजूबाजूच्या वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. प्राची प्रांत ताम्र झाल्यामुळे तो पक्षीगण पूर्व दिशेला झेपावण्याच्या सिद्धतेत होता. अरुणोदय झाल्यावर मुलांनी सूर्याला अर्घ्य दिलं आणि ती काठावर आली. आपापले कपडे धुवून आणि धूतवस्त्रे नेसून मुलं तिथून निघाली. बाजारपेठ ओलांडून मुलं जेव्हा मधल्या आळीला लागली तेव्हा पांडुरंग म्हणाला, तुम्ही पुढे व्हा,
मी रवा घेऊन येतो. डावीकडे वळल्यानंतर मुलं सरळ पाठशाळेकडे निघून गेली तर पांडुरंग उजव्या बाजूला असलेल्या लालजी शेठच्या दुकानाच्या दिशेनं गेला. लालजी शेठ तेव्हा दुकानापुढच्या फळकुटावर दात घासत उकिडवे बसलेले त्याला दिसले. आपल्या शेजारी त्यांनी एक कंदील ठेवला होता. कंदिलाच्या मंद उजेडात बॅ बॅ आवाज करीत त्यांचं संतपणानं दंतमर्दन चाललं होतं. पांडुरंग त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला तरी त्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. काही वेळानं त्यांनी 2-3 भक्कम चुळा खुळखुळ करून उजव्या बाजूला गटारात टाकल्या. मग मान वर करून त्यांनी घशापर्यंत पाणी नेलं आणि गुळणी करून पुन्हा थुंकून टाकलं. त्या गुळण्यांचा आवाज आसमंतात घुमला. अशा तऱ्हेनं मुखमार्जन झाल्यानंतर धोत्राच्या सोग्यानं त्यांनी आपलं तोंड टिपलं. ओठाच्या बाहेर राखुंडीचे जे काही ओघळ आले होते तेही धोत्राच्या सोग्यावर उतरले. त्यामुळे आधीच पिवळट झालेल्या धोत्रावर राखुंडीचे काळपट डाग उमटले. परंतु काळं काय आणि पांढरं काय लालजी शेठना कसलाच फरक पडणार नव्हता. काळं पांढरं झालं तरी गल्ल्यात पैसा जमा होणार होता ना. मग इतर गोष्टींशी त्यांना काहीही कर्तव्य नव्हतं. धोत्राचा सोगा त्यांनी पुन्हा व्यवस्थित खोचला तेव्हा ते काळे डाग आतल्या बाजूला लपून गेले. मग एका हातात लोटा आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन ते जागचे उठले. उठताना सहजगत्या जय जिनेंद्र असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले आणि त्याच वेळेस समोर उभे असलेल्या पांडुरंगाकडे त्यांचं लक्ष गेलं. अरे तू केव्हा आलास? थोडा वेळ झाला. मग मला हाक नाही का मारायची? बरं बोल, काय हवंय? मी थोडा लवकरच आलाय लालजी शेठ, पण मला रवा आणि साखर मिळेल का? का नाही मिळणार? अरे तुमच्या सेवेसाठीच दुकान मांडून बसलोय ना. केव्हाही यायचं आणि लागेल तेवढं सामान घेऊन जायचं. एरवीचं ठीक आहे हो, पण आज भल्या पहाटे आलोय ना म्हणून विचारलं. अरे मध्यरात्रीसुद्धा उठीव ना, तू घरचाच आहेस की माझ्या. तुझ्या आजोबांची आणि माझी लई दोस्ती होती. त्यांना पण मी तेव्हा सांगितलं होतं जेव्हा लागेल तेव्हा सामान घेऊन जायचं. इतकं बोलून त्यांनी डोळ्यावरचा चष्मा थोडा वर सरकवला. त्या चष्म्याच्या काड्या ठिकठिकाणी दोरे बांधून घट्ट बसवल्या होत्या. तो चष्मा लोकांना कसाही दिसत असला तरी लालजी शेठना स्वतःला मात्र त्यातून व्यवस्थित दिसायचं. चष्म्यातून रोखून बघत त्यांनी विचारलं, बोल बाबा, किती देऊ रवा? पांडुरंगानं माप सांगितलं. हातातला कंदील तेव्हा लालजी शेठनी गल्ल्याच्या वरच्या बाजूला ठेवून दिला आणि त्या उजेडात पांडुरंगाला हवा तेवढा रवा आणि साखर त्यांनी काट्यावर मापून दिली. पांडुरंगानं त्यांना 10 रुपये दिले. 8 आणे घेऊन लालजी शेठनी उरलेले 9.5 रुपये त्याच्या हातावर ठेवले. कंदिलाच्या उजेडात त्याने ते पैसे थोडे पाहिल्यासारखे केले आणि सदऱ्याच्या खिशात टाकले. रवा घेऊन पांडुरंग तिथून निघाला आणि काही क्षणातच घरी येऊन पोचला. पाठशाळा सुरू व्हायला अद्याप थोडा अवधी होता. त्यानं पटकन तो रवा एका सहाध्यायीजवळ दिला. मग उरलेले पैसे ठेवण्यासाठी तो घरात गेला. पैसे पेटीत ठेवताना त्याचं लक्ष त्यातल्या 1 रुपयाकडे गेलं. तो रुपया खोटा होता. लालजी शेठने उरलेल्या सुट्ट्या पैशांमध्ये 1 खोटा रुपया घुसडून दिला होता. त्यांना तो लगेच परत करायला हवा होता. आपली नित्यकर्म उरकून पांडुरंग पुन्हा लालजी शेठकडे निघाला. तो बाहेर निघाला तेव्हा पुरुषोत्तमानं विचारलं, अरे आत्ताच आलास ना तू? मग पुन्हा कुठे बाहेर निघालास? लालजी शेठजीच्या दुकानात जाऊन येतो. सुट्टे पैसे देताना 1 रुपया त्यांनी खोटा दिलाय. वेळच्या वेळी त्यांना परत केलेला बरा. लगबगीनं पांडुरंग फाटकातून बाहेर पडला. दुकानापाशी तो जेव्हा येऊन पोचला तेव्हा लालजी शेठ गल्ल्यावरच बसलेले त्याला दिसले. त्यांना तो खोटा रुपया देताना पांडुरंग म्हणाला, तुम्ही मला हा 1 रुपया खोटा दिलात. लालजी शेठनी तो रुपया आपल्या चष्म्यातून निरखून बघितला. मग पुन्हा तो पांडुरंगाच्या हातात देऊन म्हणाले, छाछा, मी खोटा पैसा कसा देईन? इथे समजा खऱ्याचा व्यवहार चालतो म्हटलं. दुसऱ्यानं कोणीतरी दिला असेल. खऱ्याची दुनिया उरली नाही बघ. पांडुरंग पुन्हा म्हणाला, अहो आत्ताच नेले ना मी हे पैसे तुमच्याकडून. बरोबर, पण मी समदे खरेच पैसे दिले होते की. खोटा पैसा मी कशाला देईन बाबा? लालजी शेठची लबाडी पांडुरंगाच्या तेव्हाच ध्यानात आली होती. अंधुक उजेडाचा फायदा घेऊन त्यांनी तो खोटा रुपया पांडुरंगाच्या गळ्यात बांधला होता. तो कळूनसुद्धा पांडुरंगाला अधिक काही बोलता येत नव्हतं. पुढे काहीही न बोलता तो तिथून निघाला आणि घरी येऊन पोचला. त्याला पाहून पुरुषोत्तम पुढे झाला आणि त्याने विचारलं, खोटा रुपया दिलास ना परत?
नकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, तो खोटा रुपया लालजी शेटनी परत घेतला नाही. का? त्यांनी मला उलट विचारलं. मी खोटा रुपया देईनच कसा म्हणून. काय बोलणार त्यावर? एव्हाना काही विद्यार्थी त्यांच्याभोवती जमा झाले होते. घडलेली हकीकत त्यांना सांगून पांडुरंग म्हणाला, जाऊ दे, आपल्या नशिबात तो 1 रुपया नव्हता. तेवढ्यात जनार्दन जोशी हा त्याचा सहाध्यायी पुढे येऊन म्हणाला, जाऊ दे कसं, आण तो खोटा रुपया माझ्याकडे, मी बरोबर चालवतो त्याला. पांडुरंग म्हणाला, अरे राहू देत बाळू, माझी बला तुझ्याकडे कशाला, अरे आण तर खरं. जोशीचा विशेष आग्रह पडला म्हणून मोठ्या अनिच्छेने तो खोटा रुपया त्याच्याजवळ देत पांडुरंगानं त्याला विचारलं, अरे तू हा कसा काय चालवणार? तो बरोबर चालेल. खोटा रुपया खरा होऊन कसं चालेल? पांडुरंगानं प्रामाणिक शंका उपस्थित केली. त्यावर जोशी हसून म्हणाला, त्याला कसा चालवायचा ते मी पाहून घेईन. 2 दिवस तसेच निघून गेले. 3ऱ्या दिवशी जोशी उत्साहानं पांडुरंगाला म्हणला, चालला बरं का तुझा तो खोटा रुपया. चालला? कसा काय चालला? जोशी हसून म्हणाला, काही रुपये खरे घेतले, त्यामध्ये तो खोटा रुपया सरकवून दिला, चालला बरोबर. हे ऐकून पांडुरंगाला अतिशय आनंद झाला. खोटा रुपया चालला म्हणून नव्हे, तर गेले काही दिवस मनात घोळत असलेल्या प्रश्नाचा उलगडा झाला म्हणून. खऱ्याबरोबर खोटं कसं चालतं, सत्याबरोबर असत्य कसं धावतं, हे त्याला या प्रसंगातून चांगलं समजलं होतं. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. जे उपनिषदांनी समजलं नव्हतं ते या प्रसंगामुळे त्याला समजलं होतं. एखाद्या प्रश्नावर खोलवर जाऊन विचार करण्याची त्याची वृत्ती असल्यामुळे त्याला त्या प्रश्नांची अशा तऱ्हेनं उत्तरं मिळत होती. कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणं आणि त्यासाठी त्याचा पाठपुरावा करणं या स्वभाव वैशिष्ट्याचंच ते एक प्रतीक होतं. नुसत्या ग्रंथांवर विसंबून न राहता खऱ्या खोट्या व्यवहारी जगतातून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा त्याचा स्वभाव असल्यामुळे अशा तऱ्हेनं त्याच्या कित्येक प्रश्नांची उकल होत असे. एवढेच नव्हे तर त्या प्रसंगामधून बोध घेऊन तो आपल्या भावी कार्याची रूपरेषा ठरवित असे. या प्रसंगावरूनही त्यानं आपल्या भावी कार्याचे संकल्प सोडले. त्याचं विचारचक्र सुरू झालं होतं. मला सत्य कामच करायचं आहे, म्हणूनच कुणाचाही प्रभाव मी घेणार नाही, असं त्यानं तेव्हाच मनाशी ठरवून टाकलं. भावी कालात कार्य करताना कोणतीही समिती नियुक्त करायची नाही, कारण एखाद्याची उपद्रव क्षमता त्रासदायक ठरू शकते. म्हणून त्याला एखाद्या समितीवर स्थान दिलं जातं, किंबहुना त्याचा तो गुणच समितीवर येण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. मग हळूहळू तो आपला प्रभाव दाखवायला लागतो. खऱ्याच्या आधारानं खोटं धावू लागतो. त्याला मुळीच पायबंद घालता येत नाही. मग आधी ठरवलेली उद्दिष्ट यशस्वीपणानं पार पाडता येत नाहीत. सत्यावर असत्याची मात होते आणि अखेर कार्यनाश होतो. म्हणून कुणाचाही प्रभाव मी घेणार नाही, मला प्रभाव हवा तो फक्त भगवंताचा, असं पांडुरंगानं मनाशी निश्चित केलं. याप्रमाणे त्याला सूत्र सापडत गेलं. भावी कार्याची दिशा हळूहळू ठरत गेली. ईश्वर प्रेरित आणि ईश्वरेच्छित प्रभुकार्यालाच मी वाहून घेईन, हेही त्यानं ठरवून टाकलं. अध्ययन कालात त्याची वैचारिक बैठक अशा तऱ्हेनं अधिकाधिक पक्की होत होती. प्रभुकार्य ही त्याची जीवननिष्ठा बनली होती. माझ्या देशातल्या दुःखित, पीडित आणि मागासलेल्या बांधवांना मळलेल्या मार्गावरून न नेता आपल्या प्राचीनतम भव्य दिव्य परंपरेच्या मखमली मार्गावरून नेईन आणि त्यासाठी मी स्वतः काटेरी मार्गावरून जाईन, हे त्यानं अध्ययन कालातच मनाशी ठरवून टाकलं होतं. आपल्या मनातले हे विचार तो उघडपणानं कोणालाही बोलून दाखवत नसे, तशी त्याची पद्धतही नव्हती. त्यामुळे हा नेमका कोणत्या मार्गावरून चालला आहे याचा अंदाज तात्यांना बांधता येत नसे. कारण पांडुरंगानं पाठशाळेतलं शिक्षण घेऊन उत्तम प्रवचनं द्यावीत आणि त्या अनुषंगानं समाज प्रबोधन करावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. पांडुरंगाच्या मनात स्थिर झालेल्या प्रभू कार्याबद्दल त्या दोघांचं कधीच बोलणं झालं नव्हतं. परंतु महान प्रभुकार्याच्या विचारमंथनाला पांडुरंगाच्या मनात तेव्हापासूनच प्रारंभ झाला होता, ही गोष्ट मात्र खरी. पाद्य धावतच आला आणि म्हणाला, पांडुरंग, शास्त्रीजी आले. पांडुरंग लगबगीनं बाहेर आला आणि तात्यांना सामोरा गेला. फाटक उघडून तात्या तेव्हा आत आले होते. पांडुरंगानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. इतर विद्यार्थ्यांनीही त्याचं अनुकरण केलं.
तात्यांच्या हातातलं सामान घेऊन पांडुरंग चटकन घरात गेला. काही वेळ तात्या अंगणातच रेंगाळले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांची ख्याली खुशाली विचारली, आचार्यांची विचारपूस केली आणि मग ते घरात आले. मुखमार्जन झाल्यानंतर ते एका पलंगावर बेसावले. पांडुरंग त्यांच्यासमोर बसला. सहजगत्या तो त्यांचे पाय चेपायला लागला. तात्यांचे पाय अतिशय कोमल आणि मऊ होते. त्यांच्या त्या सुकुमार पायांना कधीही काही त्रास होऊ नये असं पांडुरंगाला नेहमी वाटे. त्यांच्या पायांना श्रम होऊ नयेत किंवा झालेले श्रम दूर व्हावेत म्हणून त्यांची सेवा करायला तो नेहमीच तत्पर असे. आताही त्यांचे पाय चेपता चेपता त्याचं सारं लक्ष तात्यांकडेच लागून राहिलं होतं. प्रवासामुळे थकवा आला असला तरी तात्यांची प्रसन्न आणि सोज्वळ मूर्ती त्याला नेहमीसारखीच वाटली. त्यांच्या प्रकृतीत मात्र त्याला थोडा फरक जाणवला. त्यांच्या मनावर कसलं तरी दडपण आलेलं असावं असं त्याला वाटलं. नर्मदेचा संसारपट उधळला गेला म्हणूनही ते खंतावले असतील असंही त्याला वाटून गेलं. त्या साक्षात सौजन्यमूर्तीच्या अंतरंगात खळाळलेला दुःखाचा झरा त्यांच्या नेत्राकडे बघून पांडुरंगाला प्रतीत झाला. पांडुरंगाच्या मनात त्यांच्याबद्दलचे विचार चालले असताना तात्यांनी विचारलं, कशी काय चालली आहे पाठशाळा? सारं काही व्यवस्थित आहे ना? हो, इथे काहीच कमी नाही. कपाळावरचा घाम उपरण्यानं टिपत त्यांनी विचारलं, अभ्यासक्रम कुठपर्यंत आला आहे? परिभाषेंदू शेखर झाला. आता तर्कसंग्रह चालू आहे. रात्री इंग्रजीचाही अभ्यास न चुकता चालला आहे. लॅम, शेले तसंच वर्ड्सवर्थच्या निसर्ग कविता आणि टेनिसनचं निसर्ग काव्य हे सुद्धा अभ्यासून झालं. ते ऐकून तात्यांना बरं वाटलं. संस्कृतबरोबरच कुलकर्णी गुरुजींकडून इंग्रजीचंही उत्तम शिक्षण पांडुरंगाला मिळत आहे हे ऐकून तात्यांना अधिक समाधान वाटलं. मागच्या तक्क्याला टेकून बसत त्यांनी पुढे विचारलं, इथे काही कमी पडत तर नाही ना? तसं वाटलं तर अगोदर कळवीत जा, म्हणजे मला व्यवस्था करता येईल. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. पाठशाळा नियमितपणानं सुरू ठेवण्यासाठी तात्यांना नेहमीच दक्ष राहावं लागे. विद्यार्थ्यांना आणि आचार्यांना कशाची उणीव भासू नये आणि पाठशाळेचा कारभार सुरळीतपणानं सुरू राहावा म्हणून त्यांना जातीनं लक्ष घालावं लागायचं. द्रव्याची उपलब्धता करून द्यावी लागायची. वडिलोपार्जित जमीन जुमला आणि थोडीफार पुंजी यातूनच त्यांना पाठशाळेचा खर्च भागवावा लागे. त्यांच्या पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विनामूल्य असायचं. गुरुजनांनाही मानधन द्यावं लागायचं. सर्वांची भोजनाची व्यवस्थाही पाठशाळेतच असायची. तो खर्चही बघावा लागे. एवढा खर्च भागवणं म्हणजे एक दिव्यच असायचं. तात्या ते दिव्य करीत होते. ते पाहून एखाद्या तिरायतेला वाटायचं, वैजनाथ शास्त्रींना हे सारं करण्याची काय आवश्यकता आहे? घरदार, शेतीवाडी, जमीन जुमला सांभाळत बसले तरी काही अडायचं नाही. अशा लोकांना संस्कृती पूजनाचं मोल काय कळणार? समर्पित भावनेनं लक्ष्मणरावांनी सुरू केलेलं संस्कृती पूजनाचं व्रत वैजनाथ शास्त्रींनी यशस्वीपणे पुढे चालू ठेवलं होतं. आठवल्यांच्या या भव्य दिव्य परंपरेला स्वतःच्या घरादाराची काळजी नव्हती. त्यांना काळजी होती ती संस्कृतीचा प्रसार कसा अधिकाधिक होईल आणि त्या योगानं एक आदर्श समाजव्यवस्था कशी उभी राहील याची. आणि हे परिवर्तन समाजात घडवून आणण्यासाठी पाठशाळेच्या रूपानं त्यांना अहोरात्र कार्य करावं लागत होतं. हे कार्य करताना त्यांना अडचणी येत नव्हत्या किंवा द्रव्याची चणचण भासत नव्हती असं नाही, परंतु त्या गोष्टी त्यांच्या घरापुरत्याच मर्यादित राहत. त्याची वाच्यता त्यांनी चार लोकात कधी केली नाही. अडचणी निर्माण झाल्या तरी त्यांचं तेव्हाच निराकरण व्हायचं. अडीअडचणींवर मात करून वैजनाथ शास्त्री पाठशाळेचा कारभार यशस्वीपणानं चालवत होते. मुंबई आणि रोहा इथल्या दोन्ही पाठशाळांकडे जातीनं लक्ष पुरवत होते. आताही त्यांनी पाठशाळेची जातीनं चौकशी केली होती. पांडुरंगानं त्यांना हवी ती माहिती पुरवली होती. त्यावेळी तात्यांकडे निरखून बघताना पांडुरंगाच्या मनात अनेक विचार येत होते. तात्यांना कोणत्या तरी चिंतनं घेरलंय असं त्याला वाटत होतं. त्यानं तेव्हाच त्यांना विचारलं, तात्या, तुमची प्रकृती ठीक आहे ना? तशी ठीक आहे, पण काय? मध्यंतरी तपासणी करून घेतली. मग मधुमेह निघाला. मधुमेह कसं काय? निघाला. आता काय करणार? बरं ते जाऊ दे. तुझ्या आईनं खाऊ दिलाय तुझ्यासाठी, आण ती पिशवी इकडे. पांडुरंगाने पिशवी पुढे केली. तात्यांनी त्यातून एक डबा बाहेर काढला आणि पांडुरंगाच्या हाती दिला.
डब्याचं झाकण उघडून तो आनंदानं म्हणाला, अरे वा, लाडू! याचा लगेच समाचार घेतला पाहिजे. भोजनाची वेळ झालीच आहे. तात्या म्हणाले, अरे पुरवून खा ना. डबा बंद करून त्यानं तो स्वयंपाकघरात नेऊन ठेवला. मग पुन्हा तात्यांजवळ येऊन तो म्हणाला, तात्या, तुम्ही आता प्रकृतीला जपलं पाहिजे. औषध पाणी वेळच्या वेळी करायला हवं. तू माझी मुळीच चिंता करू नकोस. प्रकृती सांभाळून मी काम करतो आहे. हे बोलताना त्यांच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते. पांडुरंग केव्हा एकदा आपली जागा घेतो असं त्यांना होऊन गेलं होतं. त्याचवेळी पांडुरंग विचारत होता, तात्या, आई कशी आहे? उत्तम. शांता, प्रभाकर, धाकटी कुसुम सर्वजण खुशाल. नर्मदेला मात्र तुझी सारखी आठवण येत असते. तुझं पुढं कसं होणार याची तिला फार काळजी वाटते. ICS करण्याचं सोडून तुला इकडे पाठशाळेत घातलं म्हणून अजूनही ती थोडी नाराज आहे. खरं सांगायचं तर एकूणच परिस्थितीमुळे ती बिचारी खंगून गेली आहे. नशीब तिचं, दुसरं काय. पाठशाळेच्या शिक्षणाचं महत्त्व मात्र तिला हळूहळू पटायला लागलं आहे. तुझी भेट केव्हा होते असं तिला होऊन गेलंय. आता दिवाळीच्या सुट्टीत येईनच मी तिकडे, तेव्हा भेट होईल. याप्रमाणे बराच वेळ गप्पा मारल्यानंतर पांडुरंग तिथून उठला आणि लाडूचा डबा घेऊन साहेबध्यांकडे गेला. पाठशाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यानं लाडू दिले. लाडू देताना म्हणत होता, घ्या, ताजे ताजे लाडू. आजच माझ्या आईनं पाठवलेत. आईनं बरेच दिवस पुरेल असा लाडवाने भरलेला डबा मुद्दाम पाठवला होता. परंतु काही वेळातच तो डबा रिकामा झाला. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पांडुरंग रोह्याला निघाला म्हणजे तेव्हाही त्याची आई लाडवांनी भरलेला डबा त्याच्याबरोबर देत असे. पण तोही डबा असंच काही वेळात संपत असे. पांडुरंगाची तशी रीतच होती. एकट्यानं त्यानं कधी खाल्लं नव्हतं किंवा स्वतःपुरतं कधी बघितलं नव्हतं. पाठशाळा म्हणजे आपला परिवार आहे असं समजून तो वागत असे. इतर विद्यार्थ्यांमधलाच मी एक विद्यार्थी आहे या भावनेनं तो वर्तन करत असे. म्हणूनच स्वतःसाठी वेगळे नियम असावेत असा त्यानं कधीही आग्रह धरला नव्हता. खरं तर त्याचे वडील सरस्वती संस्कृत पाठशाळेचे खऱ्या अर्थानं एकमेव संस्थापक होते. सामान्यतः संस्थाचालकाची मुलं जाणून बुजून उद्दामपणानं वागत असतात. संस्थेचे नियम आपल्याला मुळीच लागू नाहीत या दिमाखात वावरत असतात. त्यांच्या विरुद्ध बोलण्याची कुणाला मुळीच सोय नसते. इथे तर वैजनाथ शास्त्री संस्थेचे सर्वेसर्वा होते. असं असूनसुद्धा त्यांनी कधीही आप्पावर भाव ठेवला नव्हता. आपण संस्थेचे चालक आहोत हे कुणाला भासू दिलं नव्हतं. तसा दिमाग कधी मिरवला नव्हता. सर्व विद्यार्थ्यांवर त्यांचं सारखंच प्रेम होतं. पांडुरंगानंही तोच कित्ता पुढे गिरवला होता. त्याचंही आपलं 6 अध्यायांवर निरतिशय प्रेम होतं. त्यांच्यातलाच मी एक आहे ही भावना त्यानं सतत जोपासली होती. पाठशाळेतल्या सामान्य विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीमुळे दूध पिता येणं शक्य नसायचं. म्हणून पांडुरंगानं देखील दूध सोडलं होतं. एवढंच नव्हे तर वाढीच्या 10 वर्षाच्या काळात त्याच्या पोटात तुपाचा एक थेंबही गेला नव्हता. केवढी पराकोटीची एकेची भावना त्यानं जोपासली होती. वास्तविक पाठशाळेची जागा हे त्याचं घर होतं. घरी त्यानं दूध घेतलं असतं तर कुणालाही काही वाटलं नसतं. परंतु त्या पाठशाळेला त्यानं केवळ स्वतःचं घर न समजता सर्व 6 अध्यायांचं घरकुल मानलं होतं. मग कुटुंबातल्या एकानं दूध प्यायचं आणि इतरांनी प्यायचं नाही. लाडू एकट्यानंच खायचे, इतरांनी खायचे नाहीत. याच भावनेनं त्यानं दुधाचा त्याग केला होता आणि त्याच्यासाठी आलेले लाडू इतरांमध्ये वाटून फस्त केले होते. मुलांचं लाडवावर ताव मारणं चालू असताना इकडे गाडगीळ गुरुजी तात्यांना भेटायला आले. त्यांना आपल्या शेजारी बस्त करीत तात्यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा गाडगीळ गुरुजी म्हणाले, पांडुरंग अतिशय हुशार आहे, तल्लख बुद्धीचा आहे. न समजलेली गोष्ट जाणून घ्यायचा त्याचा सतत प्रयत्न असतो. पण काय? मोकळेपणानं बोला. कुणाचा अनादर तर होत नाही ना त्याच्या हातून? छे, अनादर कुठला? उलट नको इतका आदर राखतो. आम्हा गुरुजनांसह सर्वांचा तो अतिशय लाडका आहे. तो जरा कुठे दृष्टीसमोरून दूर गेला तर मुलं कावरी-बावरी होतात. मग कोणती अडचण आहे? अडचण नाही, प्रश्न आहेत. सारखे प्रश्न विचारतो. माशेश्वशम बध्नाती, माशेषु प्रसक्तम अश्व अन्यत्र बध्नाती. उडीद खाण्यात एकरूप झालेला घोडा दुसऱ्या ठिकाणी बांधतो, हा या श्लोकाचा सरळ अर्थ. पण हा अर्थ सांगून त्याचं समाधान होत नाही.
सतत या ओळीचा अर्थ विचारून नुकतंच भंडावून सोडलं होतं. त्याच्या मनात सतत शंका निर्माण होत असतात. जानवं का घालायचं? उपवासाला तांदूळ खाल्ला तर बिघडलं कुठं? असं विचारून नेमका आपल्या परंपरेवर बोट ठेवतो. त्यामुळे काही वेळा त्याच्या शंकांचं निरसन करणं कठीण होऊन बसतं. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया हा गीताश्लोक मलाच सांगून म्हणतो, मंदिर कशाला हवं नुसती पूजा करायला? पूजेला लांबण कशासाठी लावायची? पूजा ही एखाद्या कोपऱ्यात बसून करायची असते. तिथे एकांत हवा असतो. दुसरा कुणीही तिथे चालत नाही. दुसऱ्याच्या अस्तित्वाच्या भावनेनंही एकाग्रता भंग पावते. खरोखर असे कितीतरी प्रश्न पांडुरंग उपस्थित करायचा. मंदिरात दानाची पेटी कशासाठी असते? घंटा कशासाठी लावायची असते? इथून उठून थेट काशी यात्रेला जायचं, मग वाटेत देव नव्हता का? एकादशीला सुरण भगर साबुदाणा खाण्यात कोणती आध्यात्मिकता आहे जी गहू तांदूळ खाण्यात नाही? असे कितीतरी प्रश्न पांडुरंग गुरुजींना विचारायचा. त्यामुळे गुरुजी अक्षरशः हैराण व्हायचे. म्हणून आता गाडगीळ गुरुजी त्या संदर्भात तात्यांना सांगत होते. त्यांचं बोलणं तात्या मन लावून ऐकत होते. ऐकताना त्यांच्या मुद्रेवर किंचित हास्याची रेषा उमटली होती. गाडगीळ गुरुजी पुढे सांगत होते, पूजेला म्हणजेच एकाग्रतेला समुदाय कशासाठी हवा? खरोखर मंदिरात तशी शांतता लाभते का? एवढंच नाही तर तो पुढे म्हणतो, असले प्रचलित प्रघात काढून टाकले पाहिजेत. अर्थहीन कर्मकांड झुगारून दिली पाहिजेत. अशा तऱ्हेचे एकांगी विचार तो मांडत असतो. बरं, वादविवादातही प्रतिपक्षावर अशा तऱ्हेच्या विचारांनी सहज मात करतो. म्हणून मला वाटतं शास्त्रीजी हा तुमचा मुलगा नास्तिक होणार. मुळीच नाही. तो निरीश्वरवादी किंवा नास्तिक कदापि होणार नाही याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याच्या बुद्धीला पटेल तेच तो करणार. वैजनाथ शास्त्री पांडुरंगाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि त्याच्यामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणतील अशीच गाडगीळ गुरुजींची अपेक्षा होती. प्रत्यक्षात वैजनाथ शास्त्रींनी तसं काहीच केलं नव्हतं. उलट पांडुरंगाच्या मनात येणाऱ्या अशा विचारांचं त्यांनी समर्थनच केलं होतं. त्यांनी पुढे गाडगीळ गुरुजींना विचारलं, पाठांतरात किंवा अभ्यासात तर तो दुर्लक्ष करीत नाही ना? मुळीच नाही. क्षणश्चैव विद्यामर्थमच चिंतयेत याप्रमाणे तो तंतोतंत वागतो. अभ्यासा वाचून अन्य गोष्टीत तो आपला वेळ मुळीच वाया दवडत नाही. ते ऐकून तात्यांना समाधान वाटलं. मग त्यांनी पुन्हा विचारलं, अन्य विद्यार्थ्यांचं काय? वेळच्या वेळी ते अभ्यास करतात ना? काही अपवाद वगळता करतात मुलं अभ्यास. गाडगीळ गुरुजींचं बोलणं संपतं न संपतं तोच एक विद्यार्थी तिथे आला आणि म्हणाला, भोजनाची सिद्धता झाली आहे. दोघेही जागचे उठले. भोजनगृहाकडे जाताना तात्यांचे पांडुरंगाबद्दलच विचार चालले होते. त्याची वैचारिक बैठक दिवसेंदिवस अधिकाधिक पक्की होत आहे याबद्दल त्यांना मनातून समाधान वाटत होतं. भविष्यात तो फार मोठं कार्य करेल असा प्रगाढ विश्वासही त्यांना मनातून वाटत होता. मात्र त्यानं नेमकं कोणतं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय याचा त्यांना कसलाच अंदाज बांधता येत नव्हता. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.